आता आता हे आपले तणनाशकाचे रिझल्ट आहेत मित्रांनो. आपण इथं सिप पॉवर म्हणजे ग्लुफोसिएट अमोनिया हा कंटेंट असलेलं तणनाशक आपण या ठिकाणी मारलं होतं. हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक एक वेगळंच त्याचं ॲक्शन आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण त्याला ते घेतलं होतं. भयंकर वारा असताना प्रचंड व्यवस्थित काळजी घेऊन आपण ते फक्त बोधावर मारलं होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की बोधाच्या मध्ये का मारलं नाही, तर गरज नसताना इथं आपण मारायची काही गरज नाही मला वाटत नाही मित्रांनो. हे तण आम्ही नंतर काढून घेतो, जनावरांना वगैरे खाऊ घालतो किंवा आम्ही ज्यावेळेस उघड भेटेल आम्हाला चांगली हलका रोटर मारून आम्ही हे तण मारून घेतो. सो एकतर पाणी जे बोधावून वाहत असतं मोठ्या पडल्यानंतर ते माती पण वाहून जात नाही, त्याचाही फायदा होतो म्हणून हे मधल्या साईडला ठेवत असतो मित्रांनो. बरेच मित्र विचारतात की बाबा गर्भधारणेच्या काळामध्ये तुम्ही तणनाशक घेताय ते थोडंसं रिस्की आहे. 100% रिस्की आहे मित्रांनो. पण मी इथं पाठीवरल्या फवाऱ्यानं रेग्युलर पाठीवरल्या फवाऱ्यानं मी या ठिकाणी फार दमानं हुड लावून फवारतो म्हणून मला अडचण